नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी दोन महत्त्वाचे अपडेट आहेत, दोन महत्त्वाच्या खुशखबर आहेत। त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता कधी येणार या सुद्धा प्रतीक्षेत तुम्ही आहात। पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना पतसंस्था स्थापन करता येणार आहे। या पतसंस्थेमध्ये आपण नोंदणी करू शकता, ही पहिली अपडेट आहे। दुसरी अपडेट, लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे 0% व्याजदराने। त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता कधी येणार? आज जून महिन्याची 23 तारीख आहे आणि आपण प्रतीक्षेत आहात, तो म्हणजे जून महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार। मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात आलेला होता, यासाठी शासनाला शासन निर्णय निर्गमित करून जून महिन्यात पैसे सोडावे लागले आहेत। तर जून महिन्यात अद्याप शासनाकडून कोणताही शासन निर्णय आलेला नाही। या रकमेतून आपल्याला जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे, पण अद्याप 7 ते 8 दिवस आहेत। जून महिन्याचा हप्ता जून मध्येच मिळतोय की जुलै मध्ये हे मात्र पाहावं लागणार आहे। त्यातच आनंदाची भर म्हणजे राज्य शासनाने म्हणजेच सहकार विभागाने पुढाकार घेऊन लाडक्या बहिणींना आता पतसंस्था स्थापन करता येणार आहे। आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार विभागाचं हे महत्त्वाचं पाऊल ठरलं जाणार आहे। राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवली गेलेली आहे। यातच आता भर म्हणजे आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी एकत्रित येऊन आता त्यांना पतसंस्था स्थापन करता येणार आहेत। यामध्ये खेडेगावात, तालुका ठिकाणी, नागरी विभागा ठिकाणी आता पतसंस्था आपल्याला स्थापन करता येणार आहे। ग्रामीण भागासाठी 250 महिला एकत्र येऊन, त्याचबरोबर तालुका ठिकाणी 500 आणि नागरी भागासाठी सुद्धा 500 महिला एकत्र येऊन भाग भांडवल तयार करून आपल्याला आता पतसंस्था निर्माण करता येणार आहे। याबाबत आता महत्त्वाची अपडेट म्हणजे शासनाकडून कोणता शासन निर्णय येतो का हे मात्र पाहावं लागणार आहे। पण ही एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं की महिलांनी एकत्रित येऊन नागरी पतसंस्था स्थापन केल्यानंतर त्यांच्या पतसंस्थेमध्ये आणखीन व्यवहार होऊ शकतात, जेणेकरून लाडक्या बहिणीचे 1500 रुपये यामधून कर्ज पुरवठा, शासनाकडून बिनव्याजी कर्ज ही सुद्धा यामध्ये योजना येऊ शकते। त्याचबरोबर पहा, दुसरी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना आता 1 लाख रुपयांपर्यंत 0% व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची अपडेट सुद्धा मिळालेली आहे। मुंबई बँकेकडून महिलांसाठी 1 लाख कर्ज रुपये देणार आहेत आणि हे बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याची माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे। म्हणजे आता महिलांना आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे 1 लाख रुपये जे मिळणार आहेत ते बिनव्याजी म्हणजे व्याज परतावा थ्रू। उदाहरणार्थ पहा, जर लाडक्या बहिणींना कर्ज वाटप केलं तर त्याचं कर्ज दर 9% असेल, तर हे 9% कर्ज पुन्हा व्याज परतावा म्हणून त्या महिलांना मिळू शकतो। अशा पद्धतीच्या या योजना असणार आहेत, त्यामुळे या योजना लवकरात लवकर सरकारकडून मिळू शकतात अशी अपेक्षा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी या दोन महत्त्वाच्या आनंदाच्या अपडेट आहेत। आता जून महिन्याचा जो काही 2000 रुपयांचा आपल्या लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो कधी मिळणार याची आपण प्रतीक्षेत आहात, पण याची अपडेट अद्याप तरी आलेली नाही। ज्यावेळी याची अपडेट येईल त्यावेळी तुमच्यापर्यंत जरूर कळवेल। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही महत्त्वाच्या कमेंट असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दलचा जरूर करण्यात येईल। धन्यवाद।